पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, कुख्यात चोरट्यांचा टोळीचा पर्दाफाश. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मोठं यश मिळालंय. जबरी चोरी, चेन स्नॅचिंग आणि घरफोडी करणाऱ्या सराईत टोळ्यांवर पोलिसांनी निर्णायक कारवाई करत 2 मुख्य आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 23 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आलेला असून सुमारे 46 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात सोन्याचे दागिने, मोटारसायकल आणि इतर साहित्याचा समावेश आहे. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचत जाळं आवळलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर याआधीसुद्धा अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय आणखीन एका आरोपीला ताब्यात घेत पोलिसांनी 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अल्पवयीन साथीदारांचा समावेश उघड झाला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची ही कारवाई गुन्हेगारीला मोठा धक्का मानली जात असून पुढील तपास सुरू आहे. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र नेट चॅनेलसाठी ब्युरो चीफ मुन्ना मुजावर यांचा रिपोर्ट. पोलीस दलाचे स्थानिक गुन्हे शाखा यांनी मालमत्तेचे जे गुन्हेगार आहे, जे रिपीट ऑफेंडर्स आहे, त्यांच्यावर कारवाई करून मालमत्ता हस्तगत केला आणि खूप काही गुन्ह्यांवरती सांगलेले आहे. सो एकूण 23 गुन्हे उघडकीस आणले. यामध्ये जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी आणि चोरीसारखे गुन्हे आहेत. आणि एकूण 46 लाखाचा मुद्देमाल सुद्धा 3 वेगवेगळ्या एकूण 5 आरोपी आहेत. त्यामधून 3 मेजर आहात आणि 2 विधी संघर्ष बालक आहात. त्याच्या ताब्यातून 46 लाख रुपयाचा मुद्देमाल सुद्धा रिकव्हर करण्यात आलेला आहे. सो मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फिरणारी एक गुन्हेगाराची टोळी, यामध्ये हर्षल दत्तात्रय तांबले, राहणार भीमाशंकर सोसायटी, मंचर, तालुका आंबेगाव, त्याच्या सहआरोपी महेश दत्तात्रय मंगळ विडेकर, राहणार वाडी रोड, मंचर, तालुका आंबेगाव. हा 2 आरोपीने वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे, जसा घरफोडी, जबरी चोरी, चेन स्नॅचिंग असे गुन्हे केले होते. त्यांना त्याच्यावर सापळा रचून, गोपनीय माहिती करून, तकनिकी यंत्रणेचा वापर करून एकूण 6 गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये पारगाव पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा, गोडेगाव पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे, नारायणगावचा 1 गुन्हा, जुन्नर आणि आलेपाटाचा 1 गुन्हा. यामध्ये त्यांच्याकडून एकूण 20 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे. एक पल्सर मोटरसायकल त्याच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आलेली आहे आणि 2 बंब ज्याच्यामध्ये ते कॉपरचा वापर केला जाते, ते चोरीने जाते, ते सुद्धा 2 उपकरण त्याचे कडून हस्तगत करण्यात आहे. एकूण साधारण 29 लाख रुपयाचा मुद्देमाल ते टीमने हस्तगत केला आहे. तसाच कामशेत पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये राहणारा पियुष बिरव नाना होतो. हा 19 वर्षाचा आहे, स्वतः सांगलीशीचा राहणारा. हा विधी संघर्ष बालकाला सोबत घेऊन घरफोड्या, जबरी चोऱ्या असे गुन्हे करायचे. त्याच्याकडून एकूण 12 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 1 मोटरसायकल असा एकूण 17 लाख रुपयाचा मुद्देमाल जे आहे ते टीमने हस्तगत केला आहे. या टोळी ज्याच्या तो विधी संघर्ष बालकाचा वापर करत होता, यांच्यावर अगोदर 4 गुन्हे दाखल होते. आता एकूण 17 गुन्हे उघडकीस आले. यामध्ये मुरली कांचनचे 2, दौंडचा 1, लोणावळा ग्रामीण, वडगाव मावळ, राजगड, बारामती तालुका, भोर, जुन्नर, खेड, शिरूर, वडगाव मावळ, भोर, सासवड, वेला, राजगड आणि यवत असा साधारण 15 ते 16 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे जबरी चोरी, घरफोडी, चोरीसारखे गुन्हे करत होते. विशेष करून यामध्ये टीमचं अभिनंदन आहे की त्यांनी असे व्यक्तीला पकडला यामध्ये जो विधी संघर्ष बालकाला त्याचा मिसगाईड करून त्यांना बरोबर घेऊन अशा प्रकारे गुन्हेगारीचे रस्त्यात घेऊन जात होता. ही जे गुन्हे उघडकीस एवढे आणले आहेत, टोळीवर आळा बसलेला आहे, त्यासाठी टीमचा मी खूप अभिनंदन करतो. आणि गुन्हे शाखाची जी टीम आहे ते आपल्यासोबत आहे.